गेल्या काही वर्षांमध्ये भारतात जी-एस-टी रेड हा एक चर्चेचा विषय बनला आहे. कारण टॅक्स ऑथॉरिटीज कर चुकवणाऱ्यांवर कडक कारवाई करत आहेत. सो तुम्ही जर उद्योजक असाल तर जी-एस-टी रेड होण्याच्या कारणांबद्दल किंवा त्यापासून स्वतःचा व्यवसाय कसा सुरक्षित ठेवता येईल ह्याबद्दल समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जी-एस-टी रेड म्हणजे काय किंवा जी-एस-टी रेड होण्याचे कॉमन कारण काय आहेत, त्यापासून तुम्ही तुमचा व्यवसाय कसा सुरक्षित ठेवू शकता, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सी ए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण बेसिक्सपासून सुरुवात करूया. जी-एस-टी रेड म्हणजे काय? तर जेव्हा टॅक्स ऑथॉरिटीजकडून टॅक्सची चोरी किंवा कायद्याचं उल्लंघन झालं आहे हे शोधण्यासाठी तपासणी केली जाते, त्याला जी-एस-टी रेड असं म्हणतात. आणि ह्या जी-एस-टी रेडमध्ये ना टॅक्स ऑथॉरिटीजकडे अधिकार असतात की ते तुमचे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत किंवा तुमचे रेकॉर्ड्स आहेत, जसं की सेल्स इनवॉइस, पर्चेस इनवॉइस, स्टॉक, हे सगळं तपासण्याची त्यांच्याकडे अधिकार असतो. मग आता जी-एस-टी रेड होण्याचे अनेक कारणं आहेत, पण त्यामधील जे मेजर 4 कॉमन कारण आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं आहे की ITCचा गैरवापर. म्हणजे काय की तुम्ही काही खरेदी केलेली नाही आहे, जी-एस-टीही भरला नाही आहे, पण तुम्ही फेक इनपुट टॅक्स रेट क्लेम करताय. तर असं करत असाल तर तुमच्यावरती रेड होण्याचे चान्सेस आहेत. दुसरं आहे की तुम्ही जी-एस-टी रिटर्न्समध्ये जो डेटा दाखवताय आणि ॲक्च्युअलमध्ये तुमचा जो सेल्स डेटा आहे त्याच्यामध्ये वरायन्स आहे, डिफरन्स आहे. 3 की तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅश ट्रान्झॅक्शन्स करताय आणि हा जो काही कॅशचा टर्नओव्हर आहे तो कुठे रिपोर्ट नाही करत आहात जी-एस-टीमध्ये. आणि 4 जो की महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही गुड्सची मूवमेंट न करता फक्त इनवॉइसिंग करताय. म्हणजे तुम्ही तुमच्या कस्टमरला फक्त बिल देताय त्याला खर्च क्लेम करण्यासाठी आणि तुम्ही ॲक्च्युअलमध्ये गुड्सची मूवमेंट करत नाही आहात. तर ह्या 4 कारणांमुळे तुमच्यावरती जी-एस-टीची रेड होऊ शकते. मग जर तुम्हाला हे टाळायचं असेल किंवा जी-एस-टी रेडपासून तुमच्या व्यवसायाचा बचाव करायचा असेल तर तुम्ही पुढील 6 गोष्टी करणं फार महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे काय, तर अपडेटेड रेकॉर्ड्स ठेवा. तुमचे जे काही रेकॉर्ड्स आहेत, जसं की सेल्स इनवॉइस आहेत, पर्चेस इनवॉइस आहेत, तुम्ही इतर कोणतेही बिझनेस रिलेटेड खर्च करताय त्याचे डॉक्युमेंट्स आहेत, हे अप टू डेट पाहिजेत. बँक स्टेटमेंटसुद्धा तुमचे अप टू डेट पाहिजेत. त्याचबरोबर जी-एस-टी कायद्यानुसार काय आहे, तर मागील 5 वर्षांसाठी तुम्हाला डेटा मेंटेन करणं गरजेचं आहे. तुम्ही जर डिजिटली अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये डेटा मेंटेन करत असाल तर हा जो काही डिजिटल डेटा आहे तो सुद्धा तुम्हाला जी-एस-टी ऑफिसर्सना तपासण्यासाठी द्यावा लागेल. त्यामुळे तो व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवा. दुसरं आहे की फेक इनवॉइस किंवा अप्रमाणित इनवॉइस घेणं टाळा. बऱ्याचदा लोक काय करतात की त्यांच्या सप्लायरचा KYC करत नाही आणि असं एखाद्या सप्लायरकडनं तुम्ही इनवॉइस घेतलं आहे आणि त्या सप्लायरला नॉन जेन्युइन जर डिपार्टमेंटने डिक्लेअर केलं तर त्याच्या खरेदीवरती किंवा त्या सप्लायरच्या इनवॉइसवरती तुम्ही जो काही जी-एस-टी भरला आहे त्याचा तुम्हाला इनपुट टॅक्स घेता येणार नाही. त्यामुळे फेक इनवॉइस घेणं टाळा. जेन्युइन सप्लायर्सकडनंच खरेदी करा. तिसरं आहे की वेळेवर जी-एस-टी रिटर्न्स भरा. तुमचे जे काही जी-एस-टी रिटर्न्स आहेत, GSTR 1 फॉर्म आहे किंवा GSTR 3B फॉर्म आहे, हे वेळेत फाईल झाले पाहिजेत. चौथं आहे जी-एस-टी कम्प्लायन्सेस. आता जी-एस-टी पोर्टलवरती फॉर्म GSTR 2A मध्ये तुम्ही जे काही परचेस केले आहेत, खरेदी केलेले ट्रान्झॅक्शन्स दिसतील. सो ते तुम्ही तुमच्या इनवॉइसेससोबत रिकन्साईल करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही कुठेही गुड्सची मूवमेंट केली असेल तर त्यासाठी ई-वे बिल्स जनरेटेड आहेत की नाही, ई इनवॉइसेस जनरेटेड आहेत की नाही, हे तपासून घ्या. 5वं आहे इंटरनल ऑडिट. वेळोवेळी ॲटलिस्ट दर महिन्याला इंटरनल ऑडिट करणं गरजेचं आहे की तुमच्या व्यवसायात काय ट्रान्झॅक्शन्स झाले, ते सगळे ट्रान्झॅक्शन्स पोर्टलला रिपोर्ट झालेले आहेत की नाही. आणि 6वं आहे स्टे इन्फॉर्म्ड. आता जी-एस-टी लॉ आहे ना, हा डेली अमेंड होत राहतो, अपडेट होत राहतो. त्यामुळे ह्या अमेंडमेंट्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. माहीत असतील तरच तुम्ही त्या फॉलो करू शकता. आता समजा चुकून तुमच्यावरती जी-एस-टी रेड झाली तर जी-एस-टी ऑफिसर्स आहेत ना, त्यांना एक स्पेसिफिक प्रोसेस फॉलो करणं आहे. पहिलं काय आहे की जेव्हा ते रेडला येतात त्यांना तुम्हाला व्हॅलिड ID दाखवणं आहे किंवा एक ऑथोरायझेशन लेटर असलं पाहिजे. सो तुमच्याकडे जेव्हा ऑथॉरिटीज येतील रेडसाठी तर तुम्ही त्यांच्याकडे ऑथोरायझेशन लेटर आहे की नाही तपासून घ्या. लेटर असेल तरच ते तुमच्याकडे रेड करू शकतात. दुसरं आहे की ते तुमचे डॉक्युमेंट्स तपासू शकतात. सो तुम्हाला तुमचे सगळे सेल्सच्या फाईल्स, पर्चेसच्या फाईल्स, एक्सपेन्सेसच्या फाईल्स, बँक स्टेटमेंट, हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना तपासण्यासाठी द्यायचे आहेत. तिसरं आहे की ते तुमच्या स्टॉकचं फिजिकल व्हेरिफिकेशन करू शकतात. जसं की तुमच्या बुक्समध्ये किती स्टॉकची व्हॅल्यू आहे, मग फिजिकली तेवढाच स्टॉक आहे की नाही हे तपासू शकतात. आणि 4 ते तुमचे स्टेटमेंटसुद्धा रेकॉर्ड करू शकतात. तुमचं स्टेटमेंट ॲज अ बिझनेस ओनर तुमचं स्टेटमेंट घेतील किंवा तुमच्या अकाउंटंटचं स्टेटमेंटसुद्धा रेकॉर्ड करून घेतील.
त्यावरती तुमची सहीसुद्धा घेतील. आता समजा डिपार्टमेंट तुमच्याकडे GST रेडसाठी आलं आहे, तर 4 गोष्टी नक्की करा. पहिलं म्हणजे काय की टॅक्स ऑथॉरिटीजला कोऑपरेट करा. ते जे काही डेटा मागतायत तो सगळा त्यांना तपासायला द्या, कारण तो त्यांचा अधिकार आहे. दुसरं म्हणजे काय की तुमचे जे काही कर्मचारी आहेत, अकाउंटंट आहेत, ते तिथे उपस्थित पाहिजेत, कारण टॅक्स ऑथॉरिटीज जे काही प्रश्न विचारतील त्यांना ते पूरक उत्तर देऊ शकतात. त्यामुळे अकाउंटंट किंवा तुम्ही तिथे स्वतः उपस्थित पाहिजे. तिसरं म्हणजे काय की टॅक्स ऑथॉरिटीज जे काही पेपर्स किंवा जे काही इन्व्हॉइसेस तुमच्या इथून घेऊन जात आहेत त्याची त्यांच्याकडे प्रत मागा. हा तुमचा अधिकार आहे हा त्यांच्याकडनं कॉपी मागण्याचा. त्यामुळे ते जे काही डेटा कलेक्ट करून घेऊन जातील रेडच्या वेळेस त्याची सगळ्याची तुमच्याकडे कॉपी असणं फार गरजेचं आहे. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की पॅनिक होऊ नका, तुम्ही काम राहा. म्हणजे काय की जेव्हा पण ऑफिसर्स येतात बऱ्याचदा आपण घाबरून जातो, आपण पॅनिक होतो आणि त्या पॅनिक मोडमध्ये तुम्ही चुका करू शकता. त्यामुळे शक्यतो रेड झाली तरी शांत राहा आणि डिपार्टमेंटवाले जे काही पेपर्स मागतात ते त्यांना द्या. सो GST रेड जरी घाबरवणाऱ्या असतील तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचं पालन करून त्यांना प्रॉपर पद्धतीने हँडल करू शकता. किंवा जर तुम्ही व्हिडिओमध्ये जे प्रिकॉशन्स सांगितले त्याचं पालन करून तुम्ही रेड टाळूसुद्धा शकता. तुम्हाला व्हिडिओमधली माहिती नक्कीच उपयुक्त वाटली असेल, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला आधीच लाईक केलं असणार आहे. आता ही माहिती तुमच्या इतर उद्योजक मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती ह्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.